रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी. होळीच्या नंतर जो सण असतो तो रंगपंचमी असतो. आज सोलापूरमध्ये आपण पोहोचलो तर नळ बाजार या चौकामध्ये, नळ बाजार चौकामध्ये अक्षरशः रंगाने न्हावून निघालेला आहे. लहान मोठे आबालवृद्ध यामध्ये कोणताही भेदभाव नाही. सगळेजण आनंदाच्या रंगामध्ये न्हावून निघताना आपण पाहू शकता. कसा आनंद आहे, लोक ओसंडून वाहत आहे. हा रंगांचा उत्सव कशा प्रकारे साजरा करतात आपण एकदा त्यांच्याशीच बोलूया. काय म्हणतात दादा? मेरा नाम अर्जुन सिंह शिवसिंह वाले। मैं लोधी समाज से बिलोंग करता हूँ। आज ये जो रंगोत्सव का उत्सव है हमारे लिए एक पर्व के हिसाब से हिंदुत्व की परिकाष्ठा और हिंदुत्व का एक सलूखा जगाने के लिए हिंदुत्व की ये रंगों की होली आज लोधी समाज की वजह से आज मनाई जा रही है। इसकी परंपरा पिछले 250 से 300 वर्षों से इस परंपरा का आज तक लोधी समाज ने परंपरा बैलगाड़ी में रंग की पिचकारियों के साथ में 6 हमारे ग्वाले 6 ग्वाले एक गाड़ी में रहकर सभी रंग के हर एक प्रकार के 7 रंगों की ये जो होली है, ये होली को रंग पंचमी का उत्सव बड़े धूमधाम से मनाते। लोधी समाज की ओर से ये परंपरा पिछले 250-300 साल से चलते आ रही है। इसका हम सभी देशवासियों को और सभी समाजवासियों को इसकी हार्दिक शुभेच्छा देते हैं और ये हिंदुत्व की होली को हम अजरामर और अमर रहने तक ये हम टिका के रहेंगे। इसकी हम तुम्हारे को ऐसे ही इस होली को निभाते रहेंगे और पूरे पताका चलाएंगे। आत्ताच आपले जे दादा आहेत ते आपल्या होलीबद्दल जे सांगितलं, जवळपास 250 ते 300 वर्षाची परंपरा आहे या लोधी समाजाकडून आज तागायत अशाच प्रकारे आणि त्याच उत्साहाने त्याच आनंदाने साजरी करण्यात येते. आता त्यांच्या सूरज गायकवाड यांच्याशी आपण बोलूया. दादा, तुम्ही सोलापूरकरांना काय संदेश द्याल होली निमित्ताने? मी प्रथमतः सोलापूरकरांना असं संदेश देतो, होळी हा सण पवित्र आणि परंपराने येत आलेलं सण आहे. 300 वर्षाचं आपल्या लोधी समाजचे परंपरा आहे, ते पिढ्याने पिढ्या ते जपले आहे. होळीचं जे रंगपंचमी त्याचं जे ओळख आहे, सुख समृद्धी भरभराटी लाभो या समाजात आणि समाज एकत्र येण्यासाठी, हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि त्या समाजासाठी सगळं सुख समृद्धी भरभराटी येऊन समाजात सुखमय होण्यासाठी हे रंगपंचमी बनवतात आणि यासाठी सर्व समाज जाती भावाचे लोक इथे एकत्र येतात आणि रंगपंचमी खेळतात. ही जी रंगपंचमी आहे कोणत्या एका समाजाची बांधील नाही. आनंदाचा रंगोत्सव यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे येतात. सोलापूरचा लोधी समाज आहे. आज या लोधी समाजाद्वारे ही जी होली साजरा करतात, रंगपंचमी साजरा करतात आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण पाहू शकता 120 बैलगाड्या आहेत. आज 120 बैलगाड्या गावाकडे देखील पाहायची किल्लत आहे. पण आज सोलापूरच्या या रंगोत्सवामध्ये बैलगाड्यांचा जो समावेश आहे, आपण खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य म्हणजे हा बैलगाड्या. दादा, बैलगाड्या मागचं काय रहस्य आहे ते सांगाल का तुम्ही आम्हाला? पारंपरिक है ये, पारंपरिक हमारे समाज की पारंपरिक आज तक 300 वर्षों से जो चलती आ रही परंपरा, ये परंपरा और सभी समाजों को इसका एक संदेश देने के लिए, एकत्र करने के लिए, हिंदुत्व एकत्र करने के लिए हमारे को ये परंपरा आज तक निभाते आए हैं और ये निभाते अखंड रहेंगी। प्रभु श्री कृष्ण भगवान जी और रघुकुल हमारे जो प्रभु श्री राम जी के औचित्य से, यानी कि उनके मार्गदर्शन से, उनके जो होली का रंगोत्सव उन्होंने जो शुरुआत की थी, जो श्री कृष्ण भगवान राधा जी आज बरसाना में इसको होली का पर्व इतना जबरदस्त होता है, वो वहाँ भी बरसाना में हमारा जो लोधी समाज है बहुसंख्या में रहता, वो भी आज की स्थिति में इतने उत्सव से बरसाना में भी होली मनाई जाती, पूरे देश में होली मनाई जाती। ये श्री कृष्ण भगवान जी का संदेश हम कोने कोने तक हम पहुंचा रहे हैं, इसका हम
हिंदुत्व की होली का हम महापर्व में सबको हार्दिक शुभेच्छा देते हैं। जय श्री राम। लोधी समाज भगवान श्रीकृष्णाचा हा अनुयायी आहे आणि त्यांची जी परंपरा आहे ती मागील 300-400 वर्षापासून आज देखील हा समाज अशाच प्रकारे जपत आहे। आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज किती जरी प्रगत असला तरी समाजामध्ये किती जरी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली तरी आपण आज देखील तो बैलगाड्यांचा जो पर्व आहे, बैलगाड्यांचा मान आहे, आज तो कुठेच गेलेला नाही, त्यांचा मान त्यांना मिळतो। हीच खरी होली आहे, हीच खरी रंगपंचमी आहे। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।